अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून 2 कोटींची घड्याळ देण्यात आली आहे। शाहरुख खान, रणबीर सिंग, मिजान जाफरी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या हातामध्ये हे घड्याळ पाहायला मिळालं। पाहूया याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या व्हीआयपी पाहुण्यांना खास रिटर्न गिफ्ट देण्यात आलंय। अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्याला देश विदेशातले राजकीय नेते, चित्रपटसृष्टी, क्रीडा विश्वातल्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। दरम्यान यामधील जवळच्या लोकांना अंबानी कुटुंबाकडून 2 कोटी रुपयांचं घड्याळ हे रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यात आल्याचा दावा इंस्टाग्रामवरील इंडियन होरोलॉजी या पेजने केलाय। काय खास आहे 2 कोटीच्या घड्याळात? ऑडेमार्ट पिगट या लक्झरियस ब्रँडची घड्याळं रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यात आली। ही घड्याळं 18 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहेत। या घड्याळात खास प्रकारचे क्रिस्टल आहेत। या घड्याळांची किंमत 2 कोटी 8,79,000 रुपये इतकी आहे। शाहरुख खान, रणबीर सिंग, मिजाज जाफरीसह अनेक दिग्गजांच्या हातात हे घड्याळ दिसलं। 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्न बंधनात अडकले। दरम्यान त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याला देश विदेशातल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला। देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे हे देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होते। अमिताभ बच्चन, शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, रजनीकांत यांनीही हजेरी लावली। या दरम्यान रजनीकांत यांनी लग्न सोहळ्यात ठेका सुद्धा धरला होता। तसंच WWE चॅम्पियन जॉन सीनानं देखील या लग्न सोहळ्यात हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या खेळाडूंनी सुद्धा या लग्न सोहळ्यात उपस्थिती दर्शवली। सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, यजुवेंद्र चहल हे देखील लग्न सोहळ्यात उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला। त्यामुळे या लग्न सोहळ्याची जगभर चर्चा सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।